हाय, हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मस्त अशी कांद्याच्या पातीची आहे ना भाजी बनवलेली आहे. तर आपण नेहमीच चण्याच्या डाळ टाकून आहे ना कांद्याची भाजी बनवतो. पण मी इथे अगदी झटपट कमी वेळेमध्ये ना आपल्याला भाजी बनवायची असेल आणि चण्याची डाळ जर आपल्याला भिजत घालायला लक्षात नसेल ना, तर अगदी मुगाची डाळ टाकून आपण ही भाजी बनवू शकता. खूप सुंदर अशी लागते. मस्त हिरवीगार अशी आहे ना कांद्याची पात घेतलेली आहे आणि पहिल्यांदा ती आहे ना हे बघा ह्या पद्धतीने ना अशी साफ करून घ्यायची आणि पात पण आहे ना जर अशी पिवळसर पडली असेल ना, तो जो पिवळा भाग आहे ना तो काढून घ्यायचा आणि फक्त हिरवी हिरवी पात आपल्याला घ्यायची आहे. आणि हे बघा ह्या पद्धतीने आणि एकदम छोटे छोटे असे कांदे आहेत किंवा जर मोठा कांदा असेल तर तो मोठा कांदा आहे ना तो नाही वापरायचा. छोटे छोटे कांदे आहेत ना ते आपण भाजीसाठी वापरू शकतो. तर मस्त भाजी आपली आहे ना साफ करून झालेली आहे. भाजी स्वच्छ धुवायची आणि पाणी नितळून घ्यायचं. पाणी पूर्ण नितळलं की आहे ना मग चिरून घ्यायची. हे बघा एवढे ना 4 ते 5 कांदे आहेत ना असे मोठे मोठे मी साईडला ठेवलेले आहेत. ते जेवणासोबत आहेत ना खूप सुंदर लागतात. तर भाजी आहे ना बघा स्वच्छ धुवून नितळून आहे ना छान अशी चिरून घेतलेली आहे. ह्या पद्धतीने चिरायची. आता आपण आहे ना फोडणी देऊयात भाजीला. तर कढई घेतलेली आहे. कढईमध्ये ना तेल टाकूयात आणि तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये ना भरपूर असा बारीक चिरून घेतलेला लसूण टाकूयात. 4 ते 5 मिरची बारीक चिरून घेतलेली मिरची टाकूयात आणि हे छान 1 मिनिटभर आपल्याला आहे ना तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता मिरची आणि लसूण छान परतलेला आहे. त्याच्यामध्ये एक छोटा कांदा आहे ना बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा पण टाकूयात आणि कांदा पण छान असा भाजून घ्यायचा आहे. आता इथे मी मुगाची डाळ आहे ना 1 तास आहे ना पाण्यामध्ये छान अशी भिजवून घेतलेली आहे. मुगाची डाळ भिजायला ना जास्त वेळ लागत नाही आणि अगदी पटकन भिजते आणि वाफेवरती सुद्धा आहे ना छान अशी शिजते. त्याच्यामुळे तर गडबडीच्या वेळेस कांद्याच्या भाजीला आपल्याला जर डाळीचा वापर करायचा आहे तर मुगाची डाळ तुम्ही वापरू शकता. तर कांदा मिरची लसूण छान भाजलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हळद टाकूयात आणि जिरं टाकूयात, जिरा पावडर टाकूयात आणि व्यवस्थित असं आहे ना मिक्स करूयात आणि भाजी चिरलेली आपण आहे ना आता ह्याच्यामध्ये टाकून देऊयात आणि मुगाची डाळीमधलं आहे ना पाणी सगळं काढून घ्यायचं आणि मुगाची डाळ टाकायची. आता ह्या भाजीला ना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही, कारण कांद्याची पात जी आहे ना त्यालासुद्धा पाणी सुटतं. डाळ आपण छान अशी भिजवलेली आहे त्याच्यामुळे डाळीमध्ये सुद्धा पाणी आहे. त्याच्यामुळे अगदी अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. एकदम वाफेवरती आपली ही भाजी आहे ना शिजणार आहे. तर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूयात. मीठ टाकल्यानंतर सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करायचं. पाहू शकता आणि गॅस आता बारीक ठेवणार आहे आणि 5 मिनिटाची ना वाफ काढून घ्यायची. तर 5 मिनिटाची वाफ काढलेली आहे. आपण आहे ना व्यवस्थित अशी भाजी नाही छान अशी हलवून घेऊयात. पाहू शकता असं छान असं पाणी पण सुटलेलं आहे आणि खूप सुंदर अशी आपली कांद्याची भाजी होते. आता ही कांद्याची भाजी ना तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता, भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता. खूप छान लागते. आता हे व्यवस्थित मिक्स केलं आहे. पुन्हा 5 मिनिटची आहे ना बारीक गॅसवरती वाफ काढून घ्यायची. तर पाहू शकता मस्त अशी आपली भाजी आहे ना इथे तयार झालेली आहे. पाहू शकता. थोडंसं जर पाणी वाटलं ना तर गॅस फास्ट ठेवायचा आणि एकसारखं हलवत राहायचं. पूर्ण पाणी आपल्याला ह्याच्यातलं ना आटवून घ्यायचं आहे. तर मस्त कांद्याच्या पातीची ना मुगाची डाळ टाकून भाजी आपण बनवलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने कांद्याच्या पातीची भाजी ना करून बघा. खूप सुंदर अशी झालेली आहे. पाहू शकता मस्त अशी अगदी झणझणीत कांद्याच्या पातीची भाजी आणि ते तयार झालेली आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.